नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. खूप दिवसानंतर व्हिडिओ शूट करतोय. पहिलं चॅनल डिलीट केल्यामुळं नवीन खोलावं लागलं. काही कारणास्तव ते चॅनल डिलीट करावं लागलं. खूप वाईट वाटलं, पण वाईट तर वाटतंच. एवढे सबस्क्रायबर, एवढे आपले फॉलोअर्स, आणि काय गोष्टीमुळे डिलीट करावं लागलं. खूप वाईट वाटलं, पण जाऊ द्या. आता नवीन चॅनल सुरू केला आधी, त्यातच हा पहिला व्हिडिओ, तो पण आपल्या विहिरीचा. तर विहिरीचं काम चालू आहे. आपल्याच पाहुण्याचं येलार असल्यामुळं काही एवढं टेन्शन नाही आहे आपल्याला. बघू, चला तुम्हाला अजून दाखवतो पाणी वगैरे लागलं आपल्या विहिरीला. तर बघा, आपल्या विहिरीला 2-2.5 फुरसातच पाणी लागलेलं आहे. बघा, झूम करून दिसतंय का? पाणी लागलेलं आहे. तर बघा, येलार. आणि आपण पूर्ण दुसऱ्या आपल्या शेतात तर लांब थोडं माती नेऊन टाकलेली आहे. इथं आपल्याला ते निघणारा खडक दगड वगैरे ते डब्बर असतं ना, ते याच्यामध्ये दाबून टाकायचं आहे. शेतातले कामं एवढे चालू आहे ना, तर व्हिडिओ शूट करायला सुद्धा टाईम नाही. मोबाईल सुद्धा बघायला टाईम नाही. एवढं काम चालू आहे ट्रॅक्टर मागं. आणि त्यांना पाणी दे, चहा दे, त्यांच्या मागं पळतच सुटा. टिरपा लिहून ठेवणं ट्रॅक्टरवाल्यांच्या. ट्रॅक्टर त्यांना प्रत्येक गोष्टीची सोय करावी लागते. त्यांना खर्च पाणी, दारू पाणी, ड्रायव्हर यायला. म्हणजे हा बिहारचा ड्रायव्हर आहे, याला काहीच नाही हो. बघा, याचं म्हणजे तुम्हाला विशेष सांगतो आणि मजबुरी सांगतो लोकांची. म्हणजे आपली जर आपल्या घरात करतं कोणी नसलं ना, तर मजबूरी किती राहते बघा. तर इथं हा बिहारचा मुलगा आहे, ह्या एलारवर ड्रायव्हर. फक्त 17 वर्षाचा मुलगा आहे. त्याचे वडील कोरोनाच्या अव्वल डेथ झालेली त्याच्या वडिलांची. त्यामुळे त्याला मजबुरीने यावं लागलं. त्याच्यापेक्षा एक छोटा भाऊ आणि बहिणी त्याच्यापेक्षा लहान लहान. तर 17 वर्षाचा मुलगा आहे, एलार चालवतोय. बघा, म्हणजे किती मजबुरी. त्याला शिक्षण फक्त 8वीच झालेलं आहे, नंतर सोडून दिलं मजबुरीमुळे. गरिबी परिस्थिती असली की माणूस काहीही करू शकतो. अशी परिस्थिती कोणावर नाही हो, हीच इच्छा. 17 वर्षाचा मुलगा 30,000 रुपये महिना कमवतोय. तो ड्रायव्हर, त्याचा फक्त 30,000 रुपये महिना आहे. बघू शकता, आपल्याकडचे 17, 18, 20 वर्षाची मुलं तर असेच फिरत आहेत. म्हणजे बाहेर राज्यातले मुलं पैसा कमवत आहेत का, कसे कमवत आहेत ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपली मुलं म्हणजे शिक्षण, नोकरी, सरकारी नोकऱ्या तर भेटतच नाही. सरकारी नोकरीपेक्षा तो 30,000 रुपये महिना म्हणजे त्याचा खर्च काहीच नाही आहे. घर भाडं, सगळं खाणं पिणं काहीच नाही, सगळं फ्रीमध्ये. म्हणजे ज्यांच्याकडं असलं त्या मालकाकडं खाणं पिणं राहणं हिरव्याल्याचकडं. कारण आपल्याकडं बी इथं सगळं त्याला म्हणजे असं परक्यासारखं काही वागणूक देत नाही आपण. सगळं व्यवस्थित त्याला खाणं पिणं झोपणं घरातच, सगळं बाज वगैरे झोपायला त्याला. अशा डालवल्यासारखं नाही करत आहे आपण कधीच. कारण तो पण एक मुलगाचे माणूस आहे. कारण माझ्या वयापेक्षा म्हणजे खूप कमी येतो. आणि एक करता मुलगा घरात कमाई करून देतोय. इथला लांब बिहारून तो महाराष्ट्रात येतोय आणि काम करतोय, पैसा कमवतोय, त्याच्या घर चालवतोय. किती म्हणजे किती घरात कोणी नसलं करायला, वडील नसले तर किती वाईट परिस्थिती येते माणसावर, याच्यावरून समजतं मला. म्हणजे असं अंगावर काटा आला होता त्यानं जेव्हा सांगितलं ना की कोरोनाच्या अव्वल वडील वारले आणि करणारा मी एकटाच आहे. आणि 8वी शिक्षण झालं. त्यानंतर मी शिक्षण सोडलं आणि मग मागच्या वर्षीपासून याला चालवायला सुरुवात केली. मग वाईट परिस्थिती अशी कोणावर पण येऊ नये. उद्या ज्याची परिस्थिती राहते, ईश्वरचरणी हेच प्रगती करू तो मुलगा पण, आणि त्याची व्यवस्थित राहू, त्याचं घरदार सुख समृद्धीने भरू, एवढीच इच्छा. आपल्या विहिरीला पाणी पण लागलेलं आहे सर्वांच्या
मशीन पण पाहुण्याचंच असल्यामुळे जास्त काही आपल्याला लोड नाही आहे. तो मुलगा प्रत्येक काम करून घेतो म्हणजे मालक आता येतो फक्त घंटाभर थांबतो आणि चालला जातो मालक. मालक म्हणजे आमचेच पाहुणेच पण मग शेवटी मालक मालक राहतो. आता त्याचं ऑइल लिकेज झालं होतं कुठं तर तो आता चेक करतोय. बघू शकता. चला तर व्हिडिओ कसा वाटला? पहिलाच व्हिडिओ, सर्वांनी सपोर्ट करा. या पण चॅनलला खूप सपोर्ट करा. तुमचे आशीर्वाद असू द्या. सर्वांचे मित्रांचे साथ, मोठ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू हीच अपेक्षा. तर इथेच थांबतो. भेटू आपण नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये, वेगळ्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत सर्वांना बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या. धन्यवाद.